नमस्कार. आज मी बनवते व्हेज नगेट्स. ही रेसिपी खूपच भारी लागते, खूप टेस्टी आहे आणि क्रंची आहे आणि चीझीसुद्धा आहे. सो नक्की ट्राय करा ही रेसिपी. मी तर आवर्जून सांगेल, नक्की ट्राय करा. खूप टेस्टी रेसिपी आहे. यासाठी मी 3 उकळलेले बटाटे या ठिकाणी घेतले आहेत. आता ते सोलून घेते. सोलून झाल्यानंतर त्याला किसणीने किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने चुरून सुद्धा घेऊ शकतात. अशा प्रकारे किसणीने मी किसून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक किसून घेतलेला गाजर घातलेला आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकतात. यामध्ये तुम्ही वाफवलेला मटार किंवा वाफवलेला मक्याचे दाणे जे असतात ते सुद्धा टाकू शकतात. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि मी घातलेला आहे चिली फ्लेक्स. तुम्ही बारीक मिरची कापून सुद्धा टाकू शकतात, पण चिली फ्लेक्सने खूप छान टेस्ट येते. आणि हे आहे ऑरिगॅनो, मार्केटमध्ये इझिली मिळतं. यामध्ये मी वापरलेला आहे शेजवान सॉस आणि त्याचबरोबर वापरलेला आहे मेयोनेज, जे कुठल्याही किराणा शॉपमध्ये हे सर्व तुम्हाला इझिली मिळून जाईल. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे यामध्ये घालते 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्ब वापरायचा आहे, ज्याने छान बाइंडिंग येईल. 3 चमचे ब्रेड क्रम्ब मी घातलेला आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता इथे ब्रेड क्रम्ब. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच किंवा तुम्ही स्पूनने सुद्धा करू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच किंवा तुम्ही स्पूनने सुद्धा करू शकतात. आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि प्लेटला सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेते. आता याचेच छोटे छोटे बॉल्स या ठिकाणी करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्ती घेऊ शकता. आता यामध्ये जागा करायची आहे, थोडीशी स्पेस, आणि यामध्ये चीज ॲड करायचं आहे. मी मोझरेला चीज वापरलेला आहे. तुम्ही चीज क्यूब जे मिळतात ते सुद्धा छोटे छोटे पीस कट करून यामध्ये वापरू शकतात. रेसिपी खूप छान चीझी, खूप छान लागते. याला मी आता असा शेप दिलेला आहे, जसा टिक्कीचा शेप असतो तसा. तुम्ही याला स्क्वेअर शेप सुद्धा देऊ शकतात. आता याला साईडला ठेवून देते. अजून दुसरा करायला घेते. दुसरा सुद्धा तसाच करायचा आहे जसं आपण पहिला केला, चीज आतमध्ये भरून. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारे मी सर्व तयार करून घेते. या ठिकाणी 5 टिक्की तयार करून घेतल्या होत्या. आता एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे 1 ते 1.5 चमचा. यामध्ये काहीच ॲड करायचं नाही आहे.
आणि आता दुसऱ्या वाटीमध्ये मी कॉर्नफ्लॉवर घेते 1 चम्मच आणि यामध्ये घालायचं आहे 2 ते 3 चमचा मैदा, चवीपुरता मीठ घ्यायचं आहे आणि थोडासा चिली फ्लेक्स मी वापरलेला आहे। चिली फ्लेक्स जर नसेल तुमच्याकडे तर काळी मिरी पूड असते ती सुद्धा वापरली तरी चालते। यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण फार पातळही नको आणि फार घट्टही नको आहे। थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे, एकदम पाणी ॲड नाही करायचं आहे। अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे। हे बघू शकता तुम्ही, चमच्यावर ते राहतंय, स्पूनवर राहतंय, एकदम निघून जात नाहीये। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला त्याची पाहिजे। आता जी टिक्की आपण करून घेतलेली होती ती पहिले कॉर्नफ्लॉवर जे घेतलेलं आहे आपण कोरडंच, त्यामध्ये याला टाकून याचं एक्स्ट्रा जे कॉर्नफ्लॉवर लागलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे काढून घ्यायचे ते। आता याला या बॅटरमध्ये टाकायचं आहे। आणि आता याला ब्रेड क्रम्बवर टाकायचं आहे। ब्रेड क्रम्ब याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। सर्व बाजूने ब्रेड क्रम्ब लागायला हवा, अशा प्रकारे त्याला लावायचं आहे ब्रेड क्रम्ब। सर्व प्रोसेस सेम करायची आहे। जास्तीचा कॉर्नफ्लॉवर काढून टाकायचा आहे याचा। आता याला ब्रेड क्रम्ब लावून घ्यायचा आहे। ब्रेड क्रम्ब जेवढा जास्ती राहील तेवढं कुरकुरीत लागेल नगेट्स। अशा प्रकारे सर्व मी इथे रेडी करून घेते। सर्व मी रेडी करून घेतलेले आहेत। आता याला 5 ते 10 मिनिट असंच राहू द्यायचं आहे। 5 ते 10 मिनिट झाल्यानंतर मग त्याला तळायला घ्यायचं आहे, आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तेल मी आधीच तापायला ठेवलं होतं। गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। ही रेसिपी तुम्ही फंक्शनसाठी स्टार्टर म्हणून सुद्धा ट्राय करू शकतात। स्टार्टर म्हणून खूप छान रेसिपी आहे। अशा प्रकारे सर्व मी फ्राय करून घेते। आपले व्हेज नगेट्स तयार आहे। आता मी याला कट करून दाखवते तुम्हाला। खूप छान क्रिस्पी झालेले आहेत। दिसायलाच भारी दिसत आहे, चवीला अप्रतिम लागतात। नक्की ट्राय करा।